बिघडतो. समाज बिघडेल असं माझं वर्तन असू नये याला धर्म म्हणतात. इकडे भलं खूप पूजा केली आणि माझा राग गेला नाही, एवढं समनासारखं झालं नाही की खेकसायचं दुसऱ्यावर. बाकी सगळ्यांची कुणी कुणी पुढे चढती प्रगती व्हायला लागलं की माझं मन तळमळ तळमळ करावं, द्वेष वाटावा. अशी जर माझी वृत्ती असेल तर तो मुळीच धर्म नाही. धर्म म्हणजे माझ्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, माझं मन मोठं झालं पाहिजे, औदार्य असलं पाहिजे, सहनशीलता असली पाहिजे, सगळ्याबद्दल प्रेम निर्माण झालं पाहिजे. माझा जीव जसा आहे तसाच दुसऱ्याचाही आहे असा अनुभव आला पाहिजे, असं आपल्याला वाटलं पाहिजे. तो धर्म आहे. आणि मग तो धर्म म्हणजेच ही धार्मिक जीवाची अवस्था आहे. आणि मज नाही चाड न लगे संसार धन गोड ही धर्मयुक्त असलेल्या माणसाची चिन्ह आहे. तिसरं चरण तरीच पण जन्मालो माझा धन्यतेचा संसार असावा, त्या संसारातूनच धन्यतेचा परमार्थ साधावा. राष्ट्रसंत नेहमी म्हणायचे माझा संसारच परमार्थाचं साधन बनलं पाहिजे. माझा संसारच परमार्थाचं साधन बनावं तर ते कसं? आम्ही आचारवंत असलो पाहिजे, प्रातस्मरण केलं पाहिजे, स्वयंपाक शुद्धतेने केला पाहिजे, रोज लिंग पूजा झाली पाहिजे, गुरुलिंग जंगमाचं तीर्थ घेतलं पाहिजे, आलेल्या अतिथीचा सन्मान केला पाहिजे, घरात वडीलधाऱ्यांचा मान ठेवला पाहिजे, त्यांची सेवा झाली पाहिजे. दुपारचं भोजन, माध्यान्हीचं भोजन पुन्हा तर एका भुकेल्याला वाढून जेवलं पाहिजे. सायंकाळी तर महत्व आहे, सायंकाळी शिवपूजा सुख भोजन. एवढी सुंदर सायंकाळची पूजा, हे तिन्ही प्रहर जर आम्ही पूजा केलो, 6 टाइम सांगितलं तर 6 वेळा नाही तर नाही, पण 3 वेळेस नाही तर नाही 2 वेळेस तर अवश्य केली पाहिजे. 2 वेळेस केलं नाही तर त्याला भक्त म्हटलं नाही. 2 वेळेस तर पूजा झाली पाहिजे. रात्री बाहेर परगावी गेलो, उशीर झाला, कंटाळा आला, मानस जप तर झाला पाहिजे, 5 माला तर जप झाला पाहिजे. ही भक्ताची विधी आहे आणि हे सगळं करायचं आम्हाला, याचा परिणाम असतो. ह्या सगळ्या भक्ती साधनांचा परिणाम असतो. आणि म्हणून आपल्याला मुक्त व्हायचा आहे, तृप्त व्हायचा आहे, आनंदाचा प्रसाद घ्यायचा. उद्या प्रसादाचा दिवस आहे. आज सगळे आम्ही पक्व पाहिजे, मनाने आणि योग्य झालो पाहिजे ज्ञानाचा प्रसाद ग्रहण करायला. शेवटी हा जठराग्नी शांत करायला अन्नाची अन्न तर पाहिजेच आहे, ते तर द्यायचं आहे. ते घेताना मात्र, ते बनवताना घेताना नामस्मरण सतत केलं पाहिजे. असडी शयणी भोजनी गमणी प्रेमेश्वरमणी स्मरातो. याच्यामधून काय साधतो? शिवयोग साधतो. शिवदास म्हणे हाची शिवयोग असे शिरोभाग साधनाचा. इथं आलो कशासाठी? एवढा पैसा कशासाठी खर्च केला? तन मन धन आम्ही सगळं इथं दिलो आणि शिवयोगच समजला नाही, जीव शिव ऐक्य समजलंच नाही तर काय फायदा होणार?
सगळं व्यर्थ जाणार आहे. जो हेतू आहे संतांचा, जे लक्ष्य आहे संतांचं अखंड मन्मथ म्हणे महादेवा देई सज्जनाची सेवा. मागितलं का सज्जनाची सेवा. एखाद्या मूर्खांच्या मागे लागण्यापेक्षा जो सज्जन आहे, जो आचारवंत आहे, तो श्रेष्ठ आहे. भला पैसा आणि भौतिक दृष्टीने खूप श्रेष्ठ आहोत, पण जर आचार नसेल, सज्जनता नसेल तर ते मान्य नाही संतांना. सज्जनाची सेवा. आमच्या घरात सज्जन आहेत, आमच्या घरात माय बाप आहेत, सगळ्यांची सेवा करावी. शेवटी 4च ओळी सांगते. सकाळी सूर्योदयाच्या आधी जागलं पाहिजे. आपला जो काही कुलाचार आहे तो सांभाळला पाहिजे. स्वयंपाक करताना नामस्मरण केलं पाहिजे. सगळे घरात प्रेमाने राहिलं पाहिजे. संध्याकाळी सगळे घरचे एकत्र बसून बोलले पाहिजे. आता एक राष्ट्रीय कार्यक्रम सुरू झाला. एक राष्ट्रीय कार्यक्रम सुरू झाला. एरवी कोणताही पोशाख घाला, सणावाराच्या दिवशी आपलाच पोशाख घालायला लावायचा मुलींना, मुलांना आपल्या. दुसरा, आपल्या घरचं जेवण जेवायचं, बाहेरचं सगळं खाणं मुलांचं बंद करायचं, पहिल्यांदा आपलं बंद करायचं. याच्यामध्ये खूप फायदा. आपला पोशाख सगळ्यांना माहित असला पाहिजे. आपला पोशाख सणावाराच्या दिवशी केलेल्या पूजेच्या ठिकाणी पुरुषांना, मुलांना फूल वाहून पाया पडायला लावलं पाहिजे. सगळे रात्री घरी आल्यानंतर स्त्री पुरुष जो पण आहे घरामध्ये सगळे एकत्र बसून 10 मिनिट तर बोललं पाहिजे. मी काय केले, तू काय केले, तू काय केलं, मी काय केलं. कारण या संवादातून एकमेकांचं सगळं जीवन कळतं. बाहेर मुलं जाऊन काय करतात आम्हाला कळत नाही. सध्या अचानक एखाद्या घरातला मुलगा जातो आणि फासावर चढतो. त्याच्या मनातली उदासीन आहे, तो काय कुठल्या गंभीर कुठल्या अडचणीत अडकलाय याचा आम्हाला पत्ताच लागत नाही. म्हणून सगळे रात्री एकत्र बसून काहीतरी बोललं पाहिजे, संवाद साधला पाहिजे. आणि रात्री सुंदर नामस्मरण करून त्या शिवप्रभूच्या सानिध्यामध्ये सुंदर आरामदायी शांत निवांत झोप घेतली पाहिजे. पहाटे बघा कसा सुंदर जाग येते आणि याच्यामधूनच चांगली बुद्धी मिळते. सज्जनाची सेवा आपोआप करायची प्रवृत्ती होते. कुणी नको त्या हेरा गबाळ्याच्या फार मोठे श्रीमंत आहेत पण भ्रष्ट आहेत, त्यांची ओळख मुळीच सांगू नका. आमची एक सवय झाली. किती का भ्रष्टाचाराचा पैसा फक्त श्रीमंत लोकांना मी कुणीतरी त्याची आहे अशी सांगण्याची आम्हाला वाईट सवय लागली. आपली ओळख निर्माण करा. मी माझ्या घरातल्या माझ्या माय बापाचा मी मुलगा आहे, मुलगी आहे. मी या चांगल्या कृष्णूर गावामधली भक्तिमय वातावरणामधली मी तिथली एक भक्त आहे. मी माझ्या वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य माऊलींची मी अनुयायी आहे, मी शिष्य आहे. अशी ओळख निर्माण करण्याचा संकल्प करूया. आणि आज केलेली ही टाळ आरतीची कीर्तन रूपी सेवा मी सद्गुरूच्या चरणी, महादेवाच्या चरणी आणि तुम्हा सर्व श्रोत्याच्या चरणी समर्पित करते. आणि इथेच माझ्या कीर्तनाला मी
राम जय 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 राम